हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज काय मी तुम्हाला वेगळं काही म्हणजे असं काही म्हणतात कटिंग किंवा हे दाखवत नाही आहे. तर माझं काही गोष्टी म्हणजे जे काही मी टेलरिंगचा बिझनेस जो स्टार्ट केला होता त्याला किती वर्ष झाली आणि ते स्टार्ट करायला मला किती मेहनत घ्यावी लागली हे मला थोडक्यामध्ये सांगायचं आहे. ते थोडक्यामध्ये सांगता सांगता मी तुम्हाला मटका गला मी कशा पद्धतीने स्टिच करते ते सुद्धा बघा. मटका गला कसं स्टिच करते ते बघा आणि ऐका की मी कशा पद्धतीने माझा बिझनेस स्टार्ट केला होता. मला कस्टमर पहिल्यांदा जो मिळाला होता, पहिली शिलाई माझी किती आली होती हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही गोष्ट आहे 2018मधली, ज्याच्यामध्ये मी माझं कॉलेज स्टार्ट होतं. त्यावेळेला मी माझं शिवण क्लास केला होता. शिवण क्लास करता करता ही माझी आवड होती. पहिल्यापासूनच मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता, कारण की मम्मीची मशीन घरी होती. तर ती मशीनवरती काहीतरी करायचं, कसा धागा टाकायचा, हे सगळं बारीक बारीक गोष्टी मी थोडं बघत शिकत होती. म्हणजे ऑलमोस्ट शिकलेलीच होती. तर विचार केला की आपण पण शिवण क्लास करावं, आपण पण कपडे शिवावं ॲटलिस्ट स्वतःचं तरी. तर तेव्हा मी क्लास केला होता. माझी एक मैत्रीण होती, मी आणि ती. म्हणजे किती सकाळी आमचं कॉलेज असायचं 10 ते 3-3:30पर्यंत कॉलेज असायचं. प्रॅक्टिकल वगैरे असायचं. माझी सायन्स साईड होती आणि जो काही नंतरचा 2 तासाचा क्लास होता, 4 ते 6 असा क्लास होता. तीसुद्धा माझ्या मैत्रिणीचीच आई होती, म्हणजे दुसऱ्या मैत्रिणीची. ती क्लास घ्यायची. तिला खूप वर्षाचा अनुभव होता, 15-16 वर्षाचा तिला अनुभव होता. म्हणून आम्ही म्हटलं की चला त्यांच्याकडे जाऊन फिनिशिंग कशा पद्धतीने द्यायचं, काय करायचं, बेसिक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकली. त्यावेळेला त्या क्लासची फी 600 रुपये होती आणि मला अजून आठवतं की 600 रुपये फी द्यायलासुद्धा म्हणजे माझ्याकडे जे काही सेविंग होते, गणपतीच्या टायमाला माझ्या पप्पांनी मला पैसे दिले होते ड्रेससाठी. ते मी ड्रेस न घेता मी ते शिलाईमध्ये टाकले होते की मला ड्रेस नको, पण मला ती गोष्ट शिकायची आहे. अशा पद्धतीने मी क्लासची फी किती महिने 2.5 महिने मी शिकली होती. 2.5 महिन्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे म्हणजे बेसिक ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, 4 टाईज ब्लाऊज, अशा पद्धतीचे बेसिक ब्लाऊज मी शिकले होते. माप कसं घ्यायचं, त्यांनी चार्ट पूर्ण दिला होता की कशा पद्धतीने चार्ट छोट्या ते मोठ्या साईजमध्ये कशा शोल्डर घ्यायचं, मुंडं घ्यायचं, ते त्यांनी मला शिकवलं होतं आम्हाला. आणि मी काय करायची, जे काही 2 तासामध्ये शिकायचे, दुसऱ्या दिवशी नंतर आल्याच्यानंतर प्रॅक्टिस करायची. म्हणजे डोक्यामध्येच होतं प्रॅक्टिस करायचं. पण कॉलेज करत म्हणजे कंपल्सरी मी त्याच्यामध्ये बिझनेस म्हणूनच बघणार असं माझं काही नव्हतं. आणि कसं असतं त्याच्यामध्ये खूप जास्त प्रॅक्टिस, म्हणजे असं म्हणाल ना की 2.5 महिन्यामध्ये मी शिकले आणि लगेच मी ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली, तसं नाही होत. कारण की होतं, पण जर तो माणूस त्याच्यावरतीच असेल तर होतं. माझं कॉलेजही होतं, माझं काहीतरी फर्स्ट इयर होतं. फर्स्ट इयरमध्ये मी शिकली होती. तर फर्स्ट इयर मग करता मी ते केलं होतं. मला कॉलेजकडे पण लक्ष द्यायचं होतं आणि त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं होतं. तर ती गोष्ट शिकण्यासाठी मी 2.5 महिने दिले आणि नंतर हळूहळू मी प्रॅक्टिस, मम्मीची ब्लाऊज अशी करत शिकले. तर तसंच बघत म्हणजे मी डेली प्रॅक्टिस करायची. तर आमच्या साईडच्या काकीने बघितलं की ही डेली ब्लाऊज शिवते माझं. त्या बोलल्या की मला एक ब्लाऊज स्टिच करून देशील का? तर म्हटलं ठीक आहे चालेल, देईन. तर मला बोललं की आधी बघते कसं बसतं आहे काय, मग त्याच्यानुसार मी तुला शिलाई देईन. तर म्हटलं ठीक आहे चालेल. मला पण काय ब्लाऊज वेगवेगळी मापं शिकायची हे मला म्हणजे आवड होती की चला कसं ब्लाऊज बसतं हे मला बघायला खूप इंटरेस्टेड होतं. त्याच्यामुळं केला. फर्स्ट ब्लाऊज शिवला त्यांचा, खूप परफेक्ट बसला आणि त्यांनी मला 100 रुपये शिलाई दिली. ते 100 रुपये मला असे वाटत होते ना की 10,000 कमवल्यासारखे. खूप जास्त एक्सायटेड होते आणि खूप भारी वाटत होतं. ते 100 रुपये एकदम मी जपून ठेवलेले. आणि अशी होती ही माझी पहिली कमाई, जी शिवणकामातून मला मिळाली होती. हळूहळू मी तेच पैसे काढत मी मशीन्स घेतल्या. मशीनची पण एक वेगळी सेपरेटली मी स्टोरी सांगेल की कशा पद्धतीने मी माझा बिझनेस ग्रो करत इथपर्यंत आली. आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशा स्टोऱ्या मी तुम्हाला शेअर करेन. तर धन्यवाद.